मंडळी राम राम, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर नक्की जो व्ह्यू काउंट आहे तो कमी का होतो। तर यूट्यूबला तर सगळ्यांनाच माहिती आहे, जो की क्रिएटर्स येतील यूट्यूबवरती स्वतःचा अकाउंट बनवतील, चॅनल मॉनिटाईज करून घेतील, तर आपल्यापेक्षा जास्त फायदा यूट्यूबला होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला होतो। आणि जे अर्निंग आहे त्याच्यापेक्षा जास्त फायदा जर आपल्याला कशामध्ये होत असेल तर तो आहे की जे प्रमोशन्स आहेत, कोलॅबोरेशन आहे, त्याच्या थ्रू जो पैसा मिळतो त्याच्यापासून आपल्याला जास्त फायदा आहे। पण सगळ्यांचा हाच प्रश्न आहे, ज्या वेळेला माझं सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालं होतं त्यावेळेला सुद्धा माझे सुद्धा व्ह्यूज खूप जास्त कमी झाले होते। आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच का व्ह्यूज कमी येतात? ज्या वेळेला चॅनल सुरू केलं मॉनिटाईज होईपर्यंत खूप चांगले व्ह्यूज यायचे, पण आता अजिबातच येत नाही ज्या वेळेला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे। तर नक्की हा प्रॉब्लेम असा का होतोय, तर याच व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की आफ्टर मॉनिटायझेशन व्ह्यू काउंट जो आहे तो डाऊन का झालेला आहे। तर त्याचं पहिलं कारण असं आहे, तर ज्यावेळेला आपण यूट्यूब चॅनल सुरू करतो तर ॲक्च्युली आपल्याला काहीही माहिती नसतं यूट्यूबमध्ये नक्की यूट्यूब हा प्रकार आहे काय, आणि आपण डायरेक्ट व्हिडिओ वगैरे टाकायला सुरुवात करतो, पण सुरुवातीला आपल्याला माहितीच नसतं की जो निश आहे, जो सब्जेक्ट आहे, कॉन्टेंट आहे, तो नक्की कोणता सिलेक्ट करायचा, कोणती ऑडियन्स जास्त ॲक्टिव्ह असते। भले आपण रात्री 12ला ही व्हिडिओ टाकला तरीही बऱ्यापैकी व्ह्यूज आपल्याला येतील, तर यामधलं आपल्याला काहीही माहिती नसतं आणि आपण डायरेक्ट यूट्यूब सुरू केलेलं असतं। आता प्रॉब्लेम काय होतो, सगळ्याच चॅनलला हा प्रॉब्लेम येत नाही। ज्यांचं मॉनिटायझेशन झालेलं आहे त्यानंतर सुद्धा त्यांना बऱ्यापैकी जे व्ह्यूज आहेत, व्ह्यू काउंट आहे तो बऱ्यापैकी राहतो, कोणाचे वाढतात। तर खूप म्हणजे कमी क्रिएटर्स असे आहेत ज्यांचं मॉनिटायझेशनच्या नंतर जो व्ह्यू काउंट आहे तो खूप जास्त कमी येतो। पहिलं कारण हेच आहे की ज्यावेळेला आपण चॅनल सुरू करतो तर त्यावेळेला वेगळा सब्जेक्ट असतो आणि चॅनल मॉनिटायझेशनच्या वेळेला व्ह्यूज कमी येत नाहीत, म्हणून आपण जो दुसरा कॉन्टेंट आहे त्यावरती व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो, पण त्याच्यावरतीही काहीही प्रॉब्लेम नाही। जर जो आपला पहिला निश आहे त्यावरती आपण काम करत असो आणि बऱ्यापैकी जर आपल्याला रिस्पॉन्स मिळत नसेल तर ऑफकोर्स आपण जो कॉन्टेंट आहे, जो निश आहे किंवा जो विषय आहे तो चेंज करून बघणं खूप जास्त गरजेचं आहे। आता तुम्ही माझं सुद्धा बघू शकता, कुकिंगला मला व्ह्यूज नव्हते, मॉनिटायझेशनच्या नंतर अगदी 30-40 व्ह्यूज यायचे आणि मी नंतर व्लॉगिंग केला आणि आता टेकचे करते, पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स येतो। आणि प्रत्येक चॅनल ग्रो करण्यासाठी 3 ते 4 वर्ष घालवावेच लागतात। एका दिवसात काहीही होत नाही, लगेच चॅनल ओपन केलं, पहिला व्हिडिओ टाकला, व्हायरल गेला, मग आपल्याला ऑडियन्स मिळाली, अजिबात तसं काही होत नाही। 3 ते 4 वर्ष आपल्याला घासून घ्यावीच लागते, तेव्हा कुठे बऱ्यापैकी लोकांपर्यंत आपण पोहोचतो। आणि सगळ्यांनाच नाही आवडत, हेट कमेंट सुद्धा येतात, त्यांना सुद्धा फेस करावं लागतं। तर पहिला प्रॉब्लेम हा आहे की निश जे आहे ते माहिती नसतं आणि सगळ्याच गोष्टी असतात, एकंदरीत आपल्याला काहीच सेटिंगचं माहिती नसतं। तर आणि अशी कोणती यूट्यूबची पॉलिसी सुद्धा नाही आहे की ज्यामध्ये असं लिहिलेलं असेल की आफ्टर मॉनिटायझेशन तुमचा जो व्ह्यू काउंट आहे तो कमी करण्यात येईल म्हणून। तर सगळा जो घोळ आहे तो पहिली गोष्ट तर आपल्याला माहिती नसतं, लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो नसतो आणि चॅनल ग्रो होण्यासाठी वेळ हा लागतोच, तर हा पहिला फॅक्टर झाला। तर जो दुसरा विषय आहे तो आहे की जो दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे की ज्यावेळेला आपण नवीन नवीन यूट्यूब चॅनल सुरू करतो, 0 सबस्क्रायबर 0 व्ह्यूज असतात, आपल्याला काहीही माहिती नसतं, सगळ्यांना असं वाटतं की यूट्यूबची टीम आहे किंवा यूट्यूब जे आहे ते नव्या क्रिएटर्सना अजिबात सपोर्ट, तसं काहीही नाही। यूट्यूब सगळ्यात जास्त सपोर्ट जर कोणाला करत असेल तर ज्यांनी नवीन चॅनल ओपन केलेला आहे अगदी 0 सबस्क्रायबर्सवरती आणि 0 जो व्ह्यू काउंट आहे त्याच्यावरती, तर यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करतं। पण कसं असतं, आपली फेस व्हॅल्यू नसते, लोकांना म्हणजे आपण माहितीच नसतो, कोणत्याही कॅटेगरीमध्ये आपल्याला फेम मिळालेलं नसतं। जर तुम्ही इन्स्टाला जर फेमस असाल किंवा फेसबुकला फेमस असाल, तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केला आणि इन्स्टा आणि फेसबुकची जी ऑडियन्स आहे त्यांना सांगितलं की माझं असं यूट्यूब चॅनल आहे, तिथे तुमचं चॅनल जर प्रमोट केलं तर नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल, कारण तेवढी तुमची फेस व्हॅल्यू झालेली असते। आता नवीनच आपण जर हे करत असू तर सगळा दोष जो यूट्यूबला देण्यात काही अर्थ नाहीये। यूट्यूब आपलं चॅनल जे आहे ते प्रमोट करतं, आपला व्हिडिओ प्रमोट करतं, फक्त लोकांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे बघण्यामध्ये, तर ही गोष्ट खरी आहे। आता तिसरा
दुसरी गोष्ट ही आहे की आपल्याला यूट्यूबच्या पॉलिसीबद्दल काहीही माहिती नसतं, काहीच माहिती नसतं. फक्त आपल्या डोक्यामध्ये हेच असतं की चॅनल ओपन करायचं, चॅनल मॉनिटाईज करायचं आणि पैसे छापायचे. पण असं होत नाही. जे यूट्यूबची पॉलिसी आहे, यूट्यूबचे अल्गोरिदम आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या आहेत ते समजावून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि हे प्रत्येक तुम्ही महिन्याला म्हणा, आठवड्याला म्हणा, दिवसाला म्हणा, कधीही काहीही चेंज होतं. त्याच्यानुसार आपल्याला चालावं लागतं, त्याच्यानुसार आपल्याला ऑडियन्स सुद्धा सिलेक्ट करते. आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन तर हा आहे की तुम्ही सुरुवातीला फक्त प्रयत्न करत राहा. जो एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल जाईल त्यावर तो एकच ट्रॅक पकडून तुम्ही बऱ्यापैकी ऑडियन्स किंवा सबस्क्रायबर्स गेन करू शकताय आणि बऱ्यापैकी व्ह्यूज सुद्धा येतील. तर एकंदरीत हेच आहे की ज्यावेळेला आपण यूट्यूबवरती येतो तर यूट्यूबची जी काही पॉलिसी आहे ती समजावून घेणं जास्त गरजेचं आहे. जे काही अल्गोरिदम्स आहेत त्याचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. आणि जर पुढे जाऊन आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर टेकच्या रिलेटेड मी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच येतं. यामध्ये एक्स्ट्रा काहीही म्हणजे असं नवीन काहीही नाहीये. नवीन काही यूट्यूबची अपडेट आली तर तितकंच असतं. बाकीचे सगळे व्हिडिओ आहेत ते सगळ्या प्रत्येक एका विषयाला घेऊन मी बनवलेले आहेत आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी मी बनवलेले आहेत. आणि जर आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पुरवण्याचा प्रयत्न करेन. तर आजचा व्हिडिओ हा असा होता. यातून थोडं जरी तुमच्यापर्यंत काही नॉलेजेबल पोहोचलं असेल तरच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.